चहा विकून कोणी करोडपती होऊ शकतं का? होय, आपल्या महाराष्ट्रातून अति सर्वसामान्य घरातून आलेला असा एक उद्योजक आहे ज्याने अगदी चहा विकून सुरू केलेल्या ब्रँड मार्फत 1300 लोकांचे उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे आणि यासोबत 1500 पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। ही आपल्यातून यशोगाथा आहे मराठी उद्योजक निलेश जाधव यांची। निलेश जाधव हे ग्रॅज्युएट उद्योग समूहाचे फाउंडर आहेत। आज जरी त्यांच्या व्यवसायाचा व्याप संपूर्ण भारतात असला तरी त्यांची सुरुवात तेव्हा झाली होती जेव्हा त्यांचे 10 बाय 10चे घर पावसाळ्यात इतके काढायचे की त्यांना नीट झोपता देखील येत नव्हते। घरची बिकट परिस्थिती आणि आईवडिलांचे मजुरीचे कष्ट बघून निलेश यांनी ठरवले होते की हे सगळं आपल्याला आता बदलायचं आहे। 2018 साली त्यांनी साईबाबांच्या शिर्डी येथून ग्रॅज्युएट चहा आणि लस्सीची सुरुवात केली। व्यवसाय जरा सुरू झाला होता तेवढ्यात लॉकडाऊनमुळे तो पुन्हा बंद करावा लागला। डोक्यावर 10 लाखांचे कर्ज झाले होते आणि त्या कर्जामुळे त्यांना डिप्रेशनचा सामना देखील करावा लागला, परंतु त्यांनी हार न मानता पुन्हा नवीन जोमाने सुरुवात केली। आज ग्रॅज्युएट चहा आणि लस्सीच्या संपूर्ण भारतात 750 हून अधिक शाखा असून यासोबत ते मिस्टर वडेवाला, एंजल लस्सी आणि कॅफे यासारखे 3 ब्रँड देखील चालवतात। यासोबतच चाय सुख आणि इंडियाज नंबर 1 जागरी प्रीमिक्स घराघरात चहाचं सुख मिळवण्यासाठी ते लॉन्च करत आहे। आपण कुठून येतो हे महत्त्वाचं नसतं तर आपल्याला कुठे जायचं आहे हे आपल्या जीवनातून निलेश जाधव यांनी पटवून दिले आहे। आपण त्यांची संपूर्ण मुलाखत घेतली आहे ज्यात तुम्ही स्वतःचा व्यवसाय कसा उभारू शकता हे देखील शिकाल। संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी आपल्या बायोमधील लिंकवर क्लिक करा किंवा आपलं युट्यूब चॅनल बिझनेस सूत्र डिजिटल युट्यूबला सर्च करा।